मंडळी नमस्कार. कशा आहात सर्वजण? आय होप मस्त असाल, मजेत असाल आणि स्वतःची काळजी घेत असाल. मंडळी, आपले इतके दिवस झाले व्हिडिओ का बरं येत नाही, तर त्यामागचं कारण आज मी तुमच्यासोबत शेअर करते. तर गावाकडे उन्हाळी कामासाठी आणि यात्रा होती म्हणून यात्रेनिमित्त गावाकडे गेलेले होते आणि ते संपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणारच होते. कारण पापड्याचा, कुरवडीचा, इतर कुठल्या रेसिपीचा व्हिडिओ मी भरपूर मोबाईलमध्ये शूट करून ठेवलेला होता. प्लस यात्रेचे सुद्धा भरपूर असे व्हिडिओ मी माझ्या मोबाईलमध्ये शूट करून ठेवलेले होते. झालं असं बघा, या 10-12 दिवसामध्ये जेवढे व्हिडिओ मी एडिट करून ठेवले होते, मोबाईलचं स्टोरेज जरा जास्तच फुल झालेलं होतं. तर फुल तर झालेलं होतं ते मला माहिती होतं, पण बाकीचे व्हिडिओ मी काही डिलीट मारलेले नव्हते. जे मला पाहिजे नव्हते व्हिडिओ ते पण तसेच मोबाईलमध्ये होते. मग आता जेव्हा गावाकडून मला इकडे पुण्याला यायचं होतं, तेव्हा पण मोबाईल चांगला माझा सुरळीत चालत होता. आता ज्या रात्री मी पुण्याला आले ना, त्या रात्री माझ्या मोबाईलची दिवसभर चार्जिंग यूज करून 17 ते 18% चार्जिंग होती. तर मला वाटलं आता थकली आहे प्रवासाने, त्यानंतर सकाळी मोबाईल चार्जिंगला लावायला येईल म्हणून तशी झोपी गेले. पण झालं असं बघा, 17-18% चार्जिंग आणि सकाळी उठून बघते तो मोबाईल अक्षरशः पूर्ण स्विच ऑफ झालेला होता. तर चार्जिंगला लावलं तर तो बरोबर चार्जसुद्धा होत होता. पण झालं असं, चार्जिंग झाल्यानंतर मोबाईल जेव्हा मी स्विच ऑफ उघडायला लागले, त्यावेळेस मोबाईल उघडता गेला. तो म्हणाला रिकवर करा, कारण मोबाईलचं फुल स्टोरेज झालेलं आहे. त्यामुळे मग रिकव्हरीचं ऑप्शन, खाली शटडाऊनचं ऑप्शन होतं आणि नंतर रिकव्हरीचं होतं. तर माझ्याकडनं रिकव्हरी झालं ऑप्शन आणि पूर्ण माझे व्हिडिओ, संपूर्ण गावाकडची मेहनत जेवढी मी काही शूट करून ठेवले होते, संपूर्ण व्हिडिओ डिलीट झालेले आहेत माझ्याकडनं. त्यामुळे एवढे दिवस काही माझे व्हिडिओ आले पण नाही आहेत आणि तुमच्यासोबत शेअर करायला माझ्याकडे कुठली रेसिपीसुद्धा शूट केलेली नाही आहे. त्यामुळे जसं मी रेसिपीज बनवेल आणि जसं शूट करेल तसे रेग्युलरपणे आपल्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. तर भेटते अशा छान पुढच्या रेसिपीसोबत. येणाऱ्या रेसिपीला भरभरून प्रेम द्या आणि तुमचा आशीर्वाद असंच राहू द्या. चला भेटते पुढच्या नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मंडळी धन्यवाद.